साताऱ्यामधले अपडेट निमसोड गटातून भाजपचे नंदकुमार मोरे जे आहेत ते सध्या पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळते। साताऱ्यामध्ये बहुरंगी लढत पाहायला मिळाली आणि या ठिकाणी प्रत्येक पक्षाने निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे। निमसोड गटातून राष्ट्रवादीचे संदीप मांडवे हे आघाडीवर असल्याची माहिती मिळते। साताऱ्यामध्ये चुरशीची लढत आहे। पंचायत समितीमध्ये आपण पाहूया आता 125 पंचायत समितीच्या जागांपैकी भाजप 33, शिवसेना 20, राष्ट्रवादी 20, राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी 8, काँग्रेस 8 आणि ठाकरेंची शिवसेना 5 गणांमधून आघाडीवर आहे। तर पंचायत समितीमध्ये सुद्धा भाजप नंबर 1 चा पक्ष भोर पंचायत समितीच्या बोंगवली गणामधून रोहन बाठे हे विजयी झाले आहेत। भोरमध्ये पंचायत समितीच्या बोंगवली गणामधून रोहन बाठे हे विजयी झालेत। जिल्हा परिषदेच्या 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा निकाल आपण या ठिकाणी पाहत आहे। भाजप 7 सर्वात मोठा पक्ष भाजप ठरलेला आहे। भोर पंचायत समितीच्या बोंगवली गणातून रोहन बाठे हे विजयी झालेले आहेत। अपडेट्स जे आहेत ते बदलत आहेत। निकाल जे आहेत कल हाती आल्यानंतर आता निकाल जे आहेत ते हळूहळू हाती येऊ लागलेले आहेत। विजयी उमेदवारांचा जल्लोष सुद्धा आपण एकीकडे पाहत आहे, त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा पाहत आहे। वेगवान निकाल सर्वात आधी सर्वप्रथम TV9 मराठीवर। तर भोर पंचायत समितीच्या बोंगवली गणामधून रोहन बाठे हे विजयी झाले आहेत। तर पंचायत समितीमध्ये 95 गणांमध्ये भाजप 33, शिवसेना 20, राष्ट्रवादी 20,